असं आहे, सगळ्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये नगर परिषद, नगरपंचायती, नगरपालिका यांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याच्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या प्रत्येक नगरपालिका क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी प्रारूप मतदार याद्या ह्या प्रसिद्ध झाल्यात आणि राज्य निवडणूक आयोगानं असं म्हटलंय की ज्या मतदाराला या संदर्भात काही आक्षेप असतील तर ते त्यांनी घ्यावेत। आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं रत्नागिरी नगर परिषदमध्ये या संदर्भातले आक्षेप घेण्याकरता आलो आहे। तर त्याच्यामध्ये रत्नागिरी शहरामधला जो नगरपालिका हद्द आहे नगर परिषदची, त्याची जी प्रारूप यादी तयार झाली त्याच्यामध्ये 64,768 मतदार असल्याची यादी घोषित त्यांनी केली आणि ते 16 प्रभाग आहेत। प्रत्येक प्रभागामध्ये 2 नगरसेवक म्हणजे 32 प्रभाग आणि थेट नगराध्यक्ष अशा प्रकारची निवडणूक होणार आहे। आम्ही छाननी केलेली असता जे पक्षाचे BLA आहेत, बूथ लेवल असिस्टंट, निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे, तर त्याप्रमाणे जवळजवळ ह्या यादीमध्ये 1032 हे मतदार दुबार आहेत किंवा 3 वेळेला आहेत। त्यामुळे ह्याची एके ठिकाणीच नोंद कुठेतरी झाली पाहिजे, ही आमची पहिली मागणी आहे। दुसरी आमची आज या ठिकाणी मागणी आहे, मुख्याधिकाऱ्यांना आम्ही भेटलो, त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी जे आहेत त्यांनासुद्धा आम्ही भेटतोय। आज आरक्षण असल्यामुळे जिल्हा पंचायत त्यांची आत्ता भेट होऊ शकली नाही, पण थोड्या वेळात आम्ही त्यांनाही भेटणार आहोत, त्यांना लिखित देणार आहोत। तर 2019ला रत्नागिरी नगर परिषदमध्ये गरज नसताना सुद्धा नगराध्यक्ष पदाची एक पोटनिवडणूक झाली होती। त्यावेळेचे असलेले मतदारातले मतदार आणि आज जी होऊ घातलेली 2025ची नोव्हेंबर महिन्यात किंवा जेव्हा कधी सरकार निवडणूक आयोग म्हणेल तेव्हा होणारे जे निवडणूक मतदान आहे त्याच्यामधले मतदार ह्याच्यामध्ये म्हणजे तफावत जर तुलना केली 19 सालामध्ये आणि 2025मध्ये आजच्या तारखेला, तर जवळजवळ 33,915 हे मतदार असे आहेत या शहरामध्ये 64,768 पैकी की त्यांचं नाव ते नेटिव्ह प्लेस जिथं राहतात ज्या वॉर्डमध्ये तिथे नसून दुसऱ्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये मतदाराची खूप मोठ्या प्रमाणात धावपळ मतदानाच्या वेळेला होईल आणि म्हणून आम्ही ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शोधून काढून तेही पेनड्राईव्हच्या माध्यमातून, प्रिंटच्या माध्यमातून आम्ही मुख्याधिकारी रत्नागिरी नगर परिषद यांना दिलेली आहेत। लेखी आम्ही ती तक्रार करतोय। आमची राज्य निवडणूक आयोगाला त्यामध्ये विनंती अशी आहे की याची छाननी झाली पाहिजे आणि जो मतदार वर्षानुवर्ष आपापल्या घरामध्ये आहे की ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य करतोय त्या ठिकाणीच किंवा त्या वॉर्डमध्येच त्याचं नाव नोंदलं गेलं पाहिजे। बाकीच्या आणि हे तो स्वतः करायला गेलं तर हे प्रॅक्टिकल नाही। लोक शासकीय कर्मचारी आहेत, आपल्या व्यवसायामध्ये आहेत, BLA प्रयत्न करतात पण वेळ कमी आहे। तेव्हा आमचं म्हणणं असं आहे की आजची जी शेवटची मुदत होती राज्य निवडणूक आयोगाने दिली ही मुदत वाढवली पाहिजे या संदर्भातल्या, कारण इंडिव्हिज्युअल फॉर्म B भरून ते आक्षेप घ्यायचे आहेत तर ते मिळालं पाहिजे, म्हणजे फेअरली त्या ठिकाणी निवडणूक त्या ठिकाणी होईल असं आमचं म्हणणं आहे। आणि त्याचबरोबर जे मयत मतदार आहेत त्यांची पण नावं वगळली गेली पाहिजेत आणि त्या व्यतिरिक्त ग्रामीण भागातले 3-4 हजार मतदार या 64,768 मध्ये आहेत असा आमचा आक्षेप आहे आणि होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये 85 जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत। त्यामुळं हा प्रशासनाचा भाग आहे नगरपालिका नसला तरी, की जी निवडणूक विभागाची प्रक्रिया किंवा SDO आहेत किंवा जिल्हा निवडणूक अधिकारी जे आहेत कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांनी ह्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे। जो ग्रामीण भागातला आहे त्याचं ग्रामीण भागात ठेवा किंवा कुठेतरी एके ठिकाणी ठेवा। त्याला शहरात यायचं असेल, कदाचित तो बदलीनं आला असेल, नवीन निवासस्थान घेतलं म्हणून असेल, तर कुठेतरी त्याचं नाव एकच सिंगल लागलं पाहिजे अशा प्रकारचा आमचा आक्षेप आहे। आणि जोपर्यंत ह्या मतदार याद्या व्यवस्थित होत नाहीत तो पण कालावधी आम्हाला सगळ्या राजकीय पक्षांना मिळावा ही आमची अपेक्षा आहे, त्याप्रमाणे आम्ही निवेदन दिलेलं आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।